सुरुवातीला आपण पाहूया लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबईतल्या राजकीय बैठकांची। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, तर दुसरीकडे मवियाची सुद्धा आज महत्त्वाची बैठक असेल। या बैठकीमध्ये सरकारला घेरण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे। या बैठकांचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे धनंजय मुंडेंबाबतची। वाल्मिक कराडमुळे आता मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे। एकीकडे अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे, तर दुसरीकडे करुणा मुंडेंनी फेसबुक पोस्टद्वारे मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सूचक वक्तव्य केले। त्यामुळे धनंजय मुंडेंवर कसा दबाव वाढतोय याचा आढावा आपण या बातमीपत्रामधून घेणार आहोत। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे क्रीडा विश्वातून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज ग्रुप स्टेजमधला शेवटचा साखळी सामना होणार आहे। दुबईत रंगणाऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियामध्ये कुणाला संधी मिळणार याचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत।